हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आलेली आहे भाजी आणायला बाहेर थोडंसं. तर मी भाजी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली मस्त, श्रीखंड घेतलं, पपई घेतली आणि पनीर घेतलं. मला आज पनीरची भाजी बनवायची होती. लगेच घरी आले, फटाफट मसाला बनवला, नंतर चटणी टाकली, त्यात हळद टाकली, छान मसाला फ्राय करून घेतला. पनीर मसाला टाकायचा वरतून. मटर पनीर वापरलेला आहे मी. दरवेळेस बटर पनीर आणते, त्यांना पण छान होती. ह्यावेळेस मटर पनीर आणला. मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला. आता वरून थोडेसे मटर टाकायचे. उकळलेले मटर घेतलेले होते मी. मस्त फ्राय करून घ्यायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचं तेल सुटेपर्यंत. छान तेल सुटलेलं आहे आता, बघू शकता तुम्ही. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. नंतर कोथिंबीर टाकायची, पनीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मी तळून घेत नाही. कोण कोण तळून घेतं नक्की सांगा मला. मला नाही आवडत तळलेलं पनीर. छान आपली भाजी रेडी झालेली आहे बघा, किती छान दिसते. थोडा वेळ शिजून द्यायचं पाणी टाकून. थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे बघा. मस्त तेल सुटलेलं आहे. परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी नंतरून वरतून आणि शिजू दिलेले आहेत 10 मिनिटं. 5-10 मिनिटं शिजू द्यायचं, जास्त वेळ नाही शिजू द्यायचं, नाही तर रबलावणी होतं पनीर. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. मला परत पुऱ्या बनवायच्या होत्या, भजी बनवायची होती, पापड बनवायची होती. आज गुरुवारचा उपवास असतो मला. इथं मी पुऱ्या बनवायला घेतले, लगेच भजी बनवली. इथं पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. इथं सर्व स्वयंपाक झालेला आहे. मी लगेच बसले जेवायला. कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत